नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। काल मुंबईत दसरा मेळावे झाले दोन, एक एकनाथ शिंदेंचा तो गोरेगावला झाला आणि दुसरा शिवतीर्थ म्हणजे शिवाजी पार्क उद्धव ठाकरेंचा मेळावा होता। काल प्रचंड पाऊस होता, निरंतर पाऊस होता। काही वेळा जोरात पाऊस पडला, काही वेळा कमी पाऊस पडत होता, पण पाऊस थांबायचे काही लक्षणं नव्हते। मी दरवर्षी शिवतीर्थावर मेळावा असताना सकाळी एक चक्कर मारतो तिथे की बाहेर गावून किती लोक आलेत, कोणकोणत्या भागातली आहेत, त्यांच्या भावना काय आहेत, त्यांची मतं काय आहेत, ही जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असतो। त्याप्रमाणे मी कालही गेलो आणि पाहिलं की मैदानात प्रचंड चिखल होता आणि काम सुरू होतं। काही ठिकाणी प्लॅटफॉर्म टाकणं, खुर्च्या देखील ओल्या झालेल्या होत्या आणि थोडीशी शक्यता वाटत होती की काय होणार बाबा सभेचं, पण सभा जोरात पार पडली। या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी जे भाषण केलं ते त्यांच्या अनेक भाषणांमधले एक चांगलं भाषण होतं। उद्धव ठाकरे दिवसेंदिवस अत्यंत वेगवेगळ्या मुद्द्यांवर पण भेदक अशा प्रकारची आणि अत्यंत आक्रमक अशी मांडणी करतात। त्याच्यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी त्याचा सविस्तर परामर्श घेणार आहे। त्याच्या अगोदर एकनाथ शिंदेंच्या सभेचा परामर्श घेईल। एकनाथ शिंदेंची सभा जी गोरेगावला झाली त्याच्या अगोदरच त्यांनी सांगितलं होतं सावधगिरीचा पवित्रा म्हणून की सगळ्या लांबून लांबून लोकांनी यायचं कारण नाही आहे, जवळच्या लोकांनी यावं। त्यामुळे त्यांना माहिती होतं की कदाचित गर्दी कमी होईल, ठीक आहे, परंतु ती सभा त्यांनी पार पडली त्यांची। त्या सभेमध्ये रामदास कदम यांनी अत्यंत पातळी सोडून टीका केली। त्याबद्दल मी जास्त बोलत नाही, कारण तो अत्यंत सुमार नेता आहे। सर्व प्रकारच्या दृष्टीने आपण जर विचार केला अत्यंत सुमार बुद्धीचा, कुवतीचा आणि अत्यंत खालच्या पातळीचा असा तो नेता आहे। त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं काही नाही वाटलं तर स्वतंत्रपणे कधी ते बोली, पण आज त्यांच्याबद्दल बोलणार नाही। ज्योती वाघमारे ज्या आपण कोण आहोत, आपण आपली मजल कुठपर्यंत आहे हा विचार न करता थेट उद्धव ठाकरे आणि त्यांच्या याच्यावरती बोलत होत्या। जर तुम्ही खाली कॉमेंट्स पाहिल्या तर लोकांचा मूड जो आहे किंवा लोकांची मतं त्यांच्या भाषणाबद्दल ती दिसत होती की कोणी उठून कोणावरही बोलावं अशा प्रकारची स्थिती नाही आहे। आणि त्या ज्योती वाघमारेंनी सोलापूरमध्ये जाऊन तो स्टंट केला आणि तिथे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना झापलं हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। सुषमा अंधारेंशी बरोबरी करण्याचा त्यांनी प्रयत्न देखील करू नये किंवा विचारही मनात आणू, कारण सुषमा अंधारे या त्यांच्यापेक्षा शतपटीने सरस आहेत, शतपटीपेक्षाही जास्त सरस आहेत। त्यामुळे ज्योती वाघमारे यांना वाटत असेल की शिंदे सेनेचे आपण सुषमा अंधारे आहोत तर ते त्यांनी विसरून जावं असं मला वाटतं। उगाच जास्त उड्या मारू नये, त्यांच्याबद्दल सुद्धा जास्त काही बोलण्यासारखी स्थिती नाही। पण एकनाथ शिंदेंच्या भाषणाबद्दल बोलतो। त्या भाषणात मी असं म्हणतो की ते रेखणं असते आणि म्हणून असं करून ते ज्या रेखत बोलतात ते अतिशय इरिटेटिंग असतं, अत्यंत कंटाळा येतो, वैताग येतो, कधी कधी डोक्यात जातात सगळे। मी काही फेसबुक लाईव्ह करत नाही, मी काही घरी बसत नाही, नंतर माझी देना बँक आहे, लेना बँक नाही। मग थोडीशी मोदींचं स्तुती, थोडी अमित शहांची स्तुती, नाव न घेता सतत उद्धव ठाकरेंवरची टीका। म्हणजे आपलं जे भाषण आहे दसरा मेळाव्याचं ते बाळासाहेब काय म्हणायचं की विचारांचं सोनं लुटण्यासाठी आहे। ठीक आहे, आमच्या लक्षात आलं की उद्धव ठाकरे हे तुम्हाला बिलकुल आवडत नाहीत। जगातले सगळे दुर्गुण उद्धव ठाकरेंमध्ये काठोकाठ भरलेले आहेत हे तुम्हाला म्हणायचं आहे, आम्हाला कळाले जातात। त्याच्या पलीकडे काय आता, त्याच्या पलीकडे महाराष्ट्राबद्दल, महाराष्ट्राच्या एकूण स्वरूपाबद्दल, देशाबद्दल, सध्याच्या राजकीय सामाजिक स्थितीबद्दल, गुन्हेगारीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, स्त्रियांवरच्या अन्यायाबाबत अनेक प्रश्न आहेत। त्यांचं काहीही मत नसतं। हे मुख्यमंत्री 2.5 वर्ष राहिलेले होते,
त्यांची दृष्टी अत्यंत संकुचित आहे, छोटी दृष्टी आहे आणि त्या पद्धतीने ते बोलतात. उद्धव ठाकरेंना टार्गेट करणं हे त्यांचं काम असतं. आता त्या टार्गेट करताना ते असं म्हणाले की आपली ही महायुतीत आपल्याला लढायचं आहे. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की महायुतीत लढण्याशिवाय त्यांना पर्यायही नाही, कारण त्यांचा पक्ष त्यांनी किती दावा केला तरी तसा ताकदवान सगळीकडे नाही आहे. त्यामुळे महायुतीत ते लढणार हे स्पष्ट आहे. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र आले, त्या मनोमिलनाची तुम्ही चिंता करू नका, म्हणजे मी लढायला मी समर्थ आहे. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले की एकनाथ शिंदेची किंमत महायुतीमध्ये सुद्धा कमी होणार, कारण हे दोघं एकत्र आल्यावरती बघा मुख्य लढाई उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आणि एकनाथ शिंदेचीच विधानसभेत झालेली होती. त्यामुळे हे जर दोन मनसे आणि हे एकत्र आले तर ते साफ होण्याची शक्यता आहे की त्यांना जास्त भारी पडू शकते. मी असं पूर्णपणे त्यांना हे करत नाही की त्यांची वाट लागेल वगैरे असं नाही म्हणत, पण त्यांना मोठं आव्हान निर्माण होणार. अशा वेळी आम्हाला काही चिंता नाही असं म्हणण्याचं कारण नाही, चिंता वाटेलच तुम्हाला ती. दुसरी गोष्ट ते असं म्हणाले की सगळ्यांना की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन जोमाने कामाला लागा, आणि ते म्हणाले की आता नव्याने कॉन्क्रीटचे रस्ते तयार करण्यात येत आहेत आणि मुंबईची सत्ता अन्य कोणाच्या ताब्यात जाऊ देऊ नका, नाहीतर मुंबई 25 वर्ष मागे जाईल. आता बघा मुंबई 25 वर्ष मागे जाईल असं ते म्हणत आहेत. ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जेव्हा एकसंध किंवा अभंग शिवसेना होती ज्यात एकनाथ शिंदे होते, त्यावेळी एकनाथ शिंदे मुंबई महानगरपालिकेबद्दल काहीही बोलत नव्हते, व तिथे काही गैरप्रकार चालू आहेत असं काही बोलत नव्हते. तेव्हा मग कसं काय चाललं त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की हा कारभार चांगला नाही, इथे रस्त्यांची दही नाही, इथे खड्डे आहेत, का नाही म्हणाले ते, आणि बाहेर पडायचं त्यांनी. पण ते त्यांनी केलं नाही, ते तिथे राहिले. असं गृहीत धरा तुम्ही की उद्धव ठाकरेंच्याऐवजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते आणि सगळ्यांनी मिळून शरद पवार आणि या मंडळींचा विरोध होता, काँग्रेसचा त्यांना विरोध होता, अशोक चव्हाण होते, पृथ्वीराज चव्हाण, सगळ्यांचाच विरोध होता त्यांना की एक ठाणेपुरता मर्यादित असलेलं नेतृत्व एकदम महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कसं करायचं असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. म्हणजे उद्या तुम्ही म्हणाल की नरेश म्हस्केंना एकदम राज्याचं मुख्यमंत्रीपद द्या, देशाचं पंतप्रधानपद द्या, असं होत नाही ना. त्यामुळे विरोध होता. उद्धव ठाकरेंना सगळ्यांची मान्यता होती, पण असं धरा की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने, तर त्यांनी म्हटलं असतं की मुंबई महानगरपालिकेत असा कारभार आहे, तसा कारभार आहे, काहीच म्हटलं नसतं. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली 2.5 वर्ष सुखेने व संसार करत होते ते. त्यावेळी ते अजित पवारांबद्दल तक्रार करत होते उद्धव ठाकरेंकडे, पण उद्धव ठाकरेंची तक्रार त्यांनी शरद पवारांकडे केली नाही. ज्या शरद पवारांच्या हस्ते त्यांना महाजी शिंदे पुरस्कार मिळाला, का नाही केली? ज्यावेळी ते बाहेर पडले आणि त्यांना खोके गट किंवा मिंधे गट असं नामाभिधान मिळालं, नाव त्यांचं झालं, त्यानंतर ते बोलायला लागले. बघा नरेश म्हस्केंचा व्हिडिओ उपलब्ध आहे की उद्धव ठाकरेंच्यामुळे मी महापौर झालो. खुद्द एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. करोना काळात काम चांगलं चाललंय असाही त्यांचा व्हिडिओ उपलब्ध आहे. सगळं व्यवस्थित चाललंय असं त्यांचं म्हणणं होतं तोपर्यंत, आणि त्यांचा आदेश आम्हाला सर आखोप असं म्हणत होते ते. पण अचानक झालं आणि मग ते म्हणायला लागले की उद्धव ठाकरे असेच होते, तसेच होते, त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं वगैरे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद हवं होतं, त्यांनी हिसकावून घेतलं, हे एकनाथ शिंदेशिवाय कोणालाही खरं वाटत नाही. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे जोपर्यंत भारतीय जनता पक्षाबरोबर होते, व्यवस्थित चाललेलं होतं, तोपर्यंत उद्धव ठाकरेंमध्ये जगातले सगळे गुण आहेत त्यांच्यामध्ये, असं देवेंद्र फडणवीसांना वाटत होतं, मोदी शहांना वाटत होतं. पण उद्धव ठाकरे यांनी खूप सहन करून मग बोलायला सुरुवात केल्यानंतर उद्धव ठाकरेंमध्ये अचानकपणे त्यांना सगळे दुर्गुण दिसायला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंच्या भाषणाबद्दल म्हणाले
की मी पैज मारलेली होती की उद्धव ठाकरे विकासाबद्दल बोलतील का बोलणार नाहीत. काही जणांशी पैज मारली आणि मला असं वाटतं की माझे 1000 रुपये वाचले की ते विकासावरती काही बोललेच नाहीत. आता उद्धव ठाकरे विकासावर काही बोललेच नाहीत असा त्यांनी शोध लावलेला आहे. त्यांनी भाषण नीट ऐकलं का नाही? उद्धव ठाकरेंनी सांगितलं की कोस्टल रोड माझ्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये झाला आणि त्यांनी फक्त स्वतःचं नाव नाही घेतलं, मी केला असं नाही म्हणाले. ते म्हणाले आमच्या महाविकास आघाडी सरकारने केला. ते त्यांची खरं तर संकल्पना उद्धव ठाकरेंचीच होती. त्याच्यापूर्वी काही काळ ते सारखे सांगत होते की कोस्टल रोड व्हायला पाहिजे. BDTचा प्रकल्प जो होता त्याच्यावर सुद्धा आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, उद्धव ठाकरे यांनी काम केलं होतं असं त्यांनी सांगितलं. मला आठवते की BDTचा मोठा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाच्या आमंत्रणावरून आमंत्रण कशा पद्धतीने आलं किंवा आदित्य ठाकरेंनी तिथे बोलण्याची कदाचित संधी नसावी म्हणून आदित्य ठाकरे गेले नव्हते. पण हे प्रकल्प त्यांचेच होते ना, त्यांच्या संकल्पनेतून. उद्धव ठाकरेंनी हे 2 विषय तिथे उपस्थित केले ना, हे 2 महत्त्वाचे विषय होते ते. आणि ते म्हणाले की मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी कशा कमी होत आहेत, त्यांच्याकडचा निधी कसा कमी होतोय. हा विकासाचा मुद्दा नाही आहे, कारण निधी जर जास्त असेल तर विकासाची जास्त कामं करता येतील. मग तुमचे कान बंद झालेले होते का? किंवा तुम्हाला तुमचे जे रिपोर्टिंग करणारे आहेत तुमच्याकडे, जे गोदी मीडियातले असतील किंवा बाहेरचे असतील त्यांनी तुम्हाला चुकीची माहिती दिली का? नंतर ते असं म्हणाले देवेंद्र फडणवीस की ठीक आहे काय त्याच्यामध्ये म्हणजे समोर फारसे लोकच नव्हते असं ते म्हणाले. मी ऐकलं त्यांचं देवेंद्रजींचं उपासन. ते म्हणाले काल पाऊस होता, शिवाजी पार्कमध्ये सर्वत्र चिखल होता, तरी देखील तिथे चांगली गर्दी झालेली होती. जर कोणी धृतराष्ट्राच्या भूमिकेत शिरलं तर त्याला दिसणार नाही ती गर्दी. मी स्वतः डोळ्यांनी पाहिली. नेहमी इतकी गर्दी नव्हती, पाऊसच होता ना. आणि महापूर आहे ना मराठवाड्यामध्ये, खानदेशामध्ये, काही ठिकाणी अहिल्यानगरमध्ये, सोलापूरमध्ये सगळे लोक, एवढे लोक नेहमीच्या संख्येत येतील अशी अपेक्षाच नव्हती. त्यामुळे या प्रकारचं बोलणं जे आम्ही विकासाबद्दल उद्धव ठाकरे बोलले, उलट हा प्रश्न त्यांनी एकनाथ शिंदेला काय विचारला नाही की तुम्ही मुख्यमंत्री होतात म्हणजे आणि आता उपमुख्यमंत्री आहात, काय बोलले विकासाबद्दल? स्वतःच्या विकासाबद्दल नाही, महाराष्ट्राच्या विकासाबद्दल काय बोलले? ते काहीच बोलले नाही. ते ठळकपणे म्हणावं असं काही ते बोलले नाहीत. फक्त रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचा एक मुद्दा, त्याच्या व्यतिरिक्त काहीही बोलले नाही. संपूर्ण एकनाथ शिंदेंच्या सगळ्या सभेमध्ये कुठलाही नवा मुद्दा नव्हता. तेच रेखत बोलणं, तेच मोदी शहांची भलावण करणं, हेच सगळं होतं. मी कसं सांगतो ना की हे आणि ही सवय आता अजितदादांनाही लागली की काय असा प्रश्न पडावा अशी स्थिती. आज मी एक रील केले, त्या रीलमध्ये मी म्हटले की कालपासून एक बातमी चालू आहे की केंद्र सरकारने महाराष्ट्राला मी आता सणासुदीच्या काळात, अडचणीच्या काळात 6,000च्या वर कोटी रुपये मदत केलेली आहे आणि त्याबद्दल अजितदादांनी मोदींजींचे आभार मानले. आता हा फंड जो असतो त्या फंडमधनं, ज्याला डिव्होल्युशन म्हणतात, की एका जो करांमधनं जो फंड तयार होतो, वेगवेगळी शुल्क वगैरे, त्याच्यातनं काही राज्यांना दिला जातो, काही केंद्र सरकार स्वतःकडे ठेवतो. हे वर्षोनवर्ष चालत आलेली प्रथा आहे. जसं तुम्ही कुठे नोकरीला लागलात की दर महिन्याला पगार आल्यावरती फोन करायचा का मालकाला, हां तू मला पगार दिलास, हां थँक्यू, मी नतमस्तक होतो तुझ्यासमोर. हा काय प्रकार आहे? ही लाचारी आणि लांगुलचालन आहे उघड. अशा प्रकारच्या बातम्या चालवल्या जातात, दाखवल्या जातात, तुम्हाला गंडवलं जातं. आणि तेच एकनाथ शिंदेंच्या संपूर्ण भाषणामध्ये मग राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावतात, जे सावरकरांचा अपमान करतात असं ते म्हणाले. आता मी तुम्हाला सांगतो, जर हा युक्तिवाद आहे तर सावरकरांच्या मांडीला मांडी लावणाऱ्या राहुल गांधी त्यांच्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे बसले होते ना. जे अजितदादा किंवा राष्ट्रवादीच्या शेजारी बसून मला उलट्या होतात असं एकनाथ शिंदेचे जवळचे सहकारी तानाजी सावंत मंत्री असताना म्हणाले होते, त्यांच्या मांडीला मांडी लावून तेव्हाही बसले होते, आताही बसलेले ते. आणि जेव्हा वाजपेयींचं सरकार होतं त्यावेळी नितीश कुमार होते, त्यात ममता बॅनर्जी होत्या,
ते सावरकरवादी होते का ममता बॅनर्जी किंवा नितीश कुमार? म्हणजे काही वेळा तडजोड म्हणून आघाडीचं सरकार असतं तेव्हा सगळ्या गोष्टी मान्य असतात. त्यामुळे या प्रकारे टार्गेट करणं हा भंपकपणा आहे, मूर्खपणाच आहे हा. म्हणजे याला काही विचारशून्य संपूर्णपणे मांडणी आहे. एकनाथ शिंदेनी पूरग्रस्तांना मदत केली वगैरे ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, कौतुकास्पद गोष्ट आहे असं मी म्हणतो. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की आज ठाण्याच्या एक पालिकेचा उपायुक्त रंगे हात पकडला लाच घेताना. वसई विरारमध्ये एक असाच आयुक्त त्याच्यावर कारवाई झाली. अनधिकृत बांधकामं ठाण्यामधली ती कशी होऊ शकली, न्यायालयाने हजामपट्टी केलेली आणि हा एरिया कोणाचा आहे. म्हणजे आम्हा मलिदा खायचा हे जे प्रकार चालू आहेत. काही जण असं असतात की मलिदा खातात भरपूर आणि त्याच्यातनं थोडं थोडं द्यायचं आणि मी दिलं म्हणून सांगायचं. तुमचंच असतं ते सर्वसामान्य माणसं, तर तुम्हाला लुटून तुम्हालाच द्यायचं ते आणि पुन्हा जाहिरात करायची तिची. असं चालू आहे हे लक्षात घ्या. मी कोणाबद्दल हे म्हणतोय हे लक्षात घ्या. आता याबद्दल अधिक बोलण्याचं कारण आहे. आता मी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे वळतो. उद्धव ठाकरे यांचं भाषण जे अत्यंत आक्रमक झालं आणि एवढं धाडस, म्हणजे आज लोकसभेनंतर विधानसभेत त्यांची स्थिती कमजोर झालेली आहे. केंद्र सरकार त्यांचं नाही, राज्य सरकार त्यांचं नाही. 3 वर्ष म्हणजे पालिका सगळ्या पालिका प्रशासकाच्या हातात, नगरसेवकांच्या माजी नगरसेवक झाले त्यांच्या हातात काही सत्ता नाही. विकास निधी मिळत नाही, फंड मिळत नाही तुम्हाला. अशी प्रतिकूल परिस्थिती असताना ते अंगावर घेत आहेत. हा जो त्यांचा निडरपणा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे शरद पवारांकडे सुद्धा हा जो निडरपणा नाही आहे. शरद पवार वेळोवेळी जुळवून घेतात, जमवून घेतात, त्यांचा वेगळा प्रकार आहे. अशा प्रकारे ते अंगावर घेत नाहीत आणि हे अंगावर घेण्याचं धाडस उद्धव ठाकरेंनी दाखवले आणि ते सर्वसामान्य शिवसैनिकांच्या बळावर, म्हणून मला त्याचं कौतुक. या सभेमध्ये नितीन बालगुडे यांचं अत्यंत जोरदार भाषण झालं. फार जोरदार भाषण झालं आणि त्यामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे, विशेषतः शेतकऱ्यांचे मुद्दे मांडले आणि सांगितलं की बघा की सोलापूरच्या बार्शी तालुक्यात एका गावात 28 महिन्यात 28 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे सरकार आणखी किती बळी घेणार असा भेदक सवाल त्यांनी केला. अंबादास दानवेंचं सुद्धा जबरदस्त भाषण झालं. मला आठवते की विधान परिषदेमध्ये सुद्धा किंवा त्यांनी जी 2 आंदोलनं केली काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये, ती सुद्धा जबरदस्त आंदोलनं होती. आणि त्याच पद्धतीने अंबादास दानवेंनी राज्यातील 31 जिल्ह्यांमध्ये काय झालं आहे, किती नुकसान झालं आहे असं सांगितलं आणि अतिशय महत्त्वाचे मुद्दे अंबादास दानवेंनी मांडले. त्यांनी म्हटलं की सरकारच्या विरोधात ऐन दिवाळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी, पीक विम्यासाठी राज्यभर लढा उभारावा लागेल आणि ते त्यांनी अगोदरच एक हे दिलं होतं की अशाच प्रसंगी सरकारी कार्यालयात कसे घुसलेलो होतो आम्ही की काही अशा प्रश्नांवरती, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर. आणि अंबादास दानवे हे ग्राउंडवरती अत्यंत काम करत असल्यामुळे त्यांचं भाषण फार चांगलं झालं. मी स्वतः थोडासा उशिरा पोचलो या सभेला कारण ट्रॅफिक खूप होता, पण त्यानंतर मी जे वाचलं ऐकलं त्यानुसार मी सांगतो. संजय राऊतांचं भाषण तर नेहमीप्रमाणे अत्यंत तुफान होतं आणि त्याबद्दल त्यांनी मुंबईतील रावणाला बुडवा असं म्हणाले आणि थोडक्यामध्ये हे अमित शहांचे जोडे उचलणारे लोक कोण आहेत वगैरे वगैरे ते बोलले आणि त्यांच्या भाषणालाही चांगला प्रतिसाद मिळाला. आता उद्धव ठाकरेंनी काय सांगितलं ते बघा. उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये यावेळेचा वेगळेपणा म्हणजे त्याने एकनाथ शिंदेंजवळ जो इग्नोरच केला. फक्त ते म्हणाले की भगवी शाल पांघरली म्हणजे एखादा प्राणीसुद्धा अमुक तमुक होत नाही. हे कोणाबद्दल म्हणाले? बाळासाहेब ठाकरेंची भगवी शाल पांघरण्याची ज्यांची लायकी नाही ते आता ही भगवी शाल अचानकपणे भगवी शाल असे त्यांचे पोस्टर सगळीकडे लागलेले आहेत. अशा प्रकारची एक
लागणारी टीका करणं आवश्यकही होतं. कारण बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आपल्याकडे आहे हे दावा करण्यासाठी हे लोक काय काय करतात बघा. राज ठाकरे यांनी सुद्धा भगवी शाल घेतलेली होती काही काळ, पण राज ठाकरे यांच्यामध्ये लोकांना बाळासाहेब ठाकरे हे दिसतात अनेकदा. राज ठाकरेंचं वक्तृत्व, एकूण नेतृत्व याची आणि एकनाथ शिंदेची तुलनाही होऊ शकत नाही. आता उद्धव ठाकरे म्हणाले त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या तुलनेत कुठेच नाही. तुम्हाला सांगतो की या विषयामध्ये त्यांनी सोनम वांगचुकचा विषय काढला, ज्यांनी अतिशय पर्यावरण रक्षणाचं काम केलं. नंतर त्यांनी लडाखमध्ये पाणी साठ्याचं मी त्या ठिकाणी जिथे कशा प्रकारे कल्पक वैज्ञानिक पद्धतीने काम केलं, लोकांसाठी लढा कसा दिला आणि त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकताय हा विषय घेतला ते. आणि त्याला तो जनसुरक्षा कायद्याशी जोडला. आणि जनसुरक्षा कायदा हा आपण लागू करू होऊन देणार नाही, त्याला विरोध करू असं त्यांनी थेटपणे सांगितलं, जो महाराष्ट्रात जनसुरक्षा कायद्याचा कायदा येतो. आता दुसरी गोष्ट त्यांनी अत्यंत महत्त्वाची सांगितली ती म्हणजे पंतप्रधान मोदींवर टीका करताना ते म्हणाले की मणिपूर हा च्या नावातच मणी आहे, म्हणजे देशाचा मणी आहे वगैरे मोदीजी म्हणतात, पण त्या ठिकाणी स्त्रियांची विवस्त्र धिंड काढली गेली, तिथे फिरकले नाही. ते आले नंतर फिरले, पण त्यानंतर काहीही सकारात्मक बदल मणिपूरमध्ये झालेला नाही. लोकांमध्ये दोन जमातींमधलं अंतर जे आहे ते तसंच आहे. तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली, त्यांचाच मुख्यमंत्री आहे, त्यांना हाकलायला सुद्धा त्यांनी वेळ लावला. हाच जर विरोधी पक्षाचा असता तर ताबडतोब हाकलून लावलं असतं मोदींनी त्यांना. हा भाग आहे. दुसरा विषय त्यांनी जो काढला म्हणजे मी तुम्हाला असं सांगतोय की राष्ट्रीय प्रश्न उद्धव ठाकरे घेतात आणि पुन्हा राज्यातले प्रश्नही घेतात. त्यांनी सांगितलं की बिहारमध्ये निवडणूक आहे, तुम्ही 10,000 रुपये तिथल्या भगिनींना देता, महिलांना देता, त्याला काहीच हरकत नाही. मग ते पैसे कुठून आहे? आपल्या शेतकऱ्यांना देत नाही तुम्ही पैसे, मग तिथे तुम्ही 10,000 रुपये देत असं आपल्या शेतकरी स्त्रियांना तुम्ही द्या, लाडक्या बहिणीचं 6 हप्ते ॲडव्हान्समध्ये द्या असंही ते म्हणाले. हा मुद्दा योग्य आहे. दुसरी गोष्ट, हे सगळे व्यापक प्रश्न मांडून त्यांनी असं सांगितलं की भाजपवाले समर्पयामी म्हणत मुंबई अदानीच्या चरणावरती टाकतात आणि गौतम अदानींनी कशी मुंबई विकत घेतलेली आहे त्याबद्दल आंदोलनही शिवसेनेने केलेली आहेत, उद्धव ठाकरेंच्या मोर्चे काढलेले आहेत आणि सातत्याने आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हा प्रश्न लावून धरतात. आणि हा प्रश्न गुजराती शेठच्या हवाली मुंबई करायची का नाही याच्याशी निगडीत आहे. किंवा कुठल्याही प्रांताचा उद्योगपती असो त्याला त्याची मोनोपॉली निर्माण होते. इन्फ्रास्ट्रक्चरसारख्या क्षेत्रात कुठेही मोनोपॉली असता कामा नये, पण मुंबईतले जमिनी प्राईम लोकल जमिनी त्यांना अदानींना च्या घशात घातल्या जातात आणि वर त्यांच्या विरोधात काही बोलायचं नाही असं बंधनही आणलं जाते. हा भाग पण उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावरती हल्लाबोल केला. दुसरी गोष्ट, मुंबईमध्ये आता खान होईल महापौर असं हे अमित साटम यांच्यापासून अनेक जण बोलायला लागले. तेव्हा ते म्हणाले ते समजा जिंकले, समजा भाजपवाले, ते मग त्यांनी काढलं की ते जर मी खान वगैरे म्हणत असतील तर मग त्यांनी हा प्रश्न राष्ट्रसंघाशी जोडला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कशी दुहेरी पॉलिसी आहे ते त्यांनी सांगितलं की यांनी मुस्लिम धर्मगुरूंच्या भेटी घेतल्यात, संघाला 100 वर्ष पूर्ण झाली त्यावेळी भेटी घेतल्या, मुस्लिम धर्मगुरू भागवतांचा आदराने उल्लेख करतात. मग हे कसं चालतं? उद्धव ठाकरे जर भेटले मुसलमानांना, आणि मुसलमान या देशाचे नागरिक आहेत ना, उद्धव ठाकरे म्हणे या सभेलाही मुसलमान आले, ते स्वागत आहे त्यांचं. मी मुसलमानांना पाकिस्तानी ठरवलं का? आपण नाही ठरवलेलं. आणि पुन्हा मग क्रिकेट मॅच तुम्ही कशी खेळता असा प्रश्न. आणि मग जय शहा अमित शहा हे कसे आग्रही होते कारण त्यांना पैसा महत्त्वाचा कसा वाटतो हे त्यांनी सांगितलं, ठासून सांगितलं. हे ठासून सांगणं अत्यंत आवश्यक होतं.
त्यानंतर ते म्हणाले की या भागवतांना तुम्ही भाजपवाले विचारू शकतात का की तुमची हिंदुत्वाची व्याख्या काय? म्हणजे हिंदुत्वात हे बसतं का सगळं? आणि भाजपचा मुसलमान विचारमंच, राष्ट्रीय मंच अशी संस्था त्यांची आहे ना, मग ते चालतं. पण काँग्रेसनी किंवा उद्धव ठाकरेंनी समजा मुसलमानांशी गाठीबेटी घेतल्या तर ते चालत नाही. हा काय प्रकार आहे? हे दुहेरी मापदंड कसे आहे? हा उद्धव ठाकरेंनी प्रश्न विचारला आणि संघाला त्यांनी थेट अंगावर घेतलं. आज संघ अत्यंत ताकदवर संघटना आहे. उद्धव ठाकरेंची कुठेही सत्ता नसताना भागवतांनाही रोखठोक प्रश्न विचारले, त्यांनी भाजपला रोखठोक प्रश्न विचारले. आणि खान महापौर झाला हा जे अमित साटमांचा प्रश्न, मी त्याच्यावरती बोललोय पूर्वी की मुंबईचे काय मुसलमान महापौर झालेले आहेत ना. वाजपेयींच्या पक्षाचे जे संस्थापक आहेत भारतीय जनता पक्षाचे, सिकंदर बख्त होते, मुख्तार अहमद नकवी त्यांचे मंत्री होते, शहाबुद्दीन मंत्री होते त्यांचे, शाहनवाज हुसेन. तर त्यांना बोलण्याचा अधिकार काय? आणि ज्या नवाब मलिक हे राष्ट्रद्रोही म्हणत होते ते आता यांच्या महायुती सरकारमध्ये आहे. सरकार म्हणजे सरकारचा एक आघाडीचा भाग येते. जे प्रफुल्ल पटेल इक्बाल मिर्चीशी संबंध होता ते त्यांच्याबरोबर आहेत आता. हे कसं काय चालतं त्यांना? आणि हे यांचं ढोंगबाजी उघडकीस आणलंच पाहिजे. आणि उद्धव ठाकरे त्याबद्दल अजिबात हायगय करत नाहीत. ही अत्यंत योग्य गोष्ट आहे असं माझं म्हणणं आहे. त्यांनी भ्रष्टाचाराची प्रकरणं काढलीच उद्धव ठाकरेंनी. बघा गणेश नाईक तर हल्लाबोल करतात, भारतीय जनता पक्षात आहेत ना गणेश नाईक, हल्लाबोल करतात एकनाथ शिंदेवरती. त्यांच्या वर्चस्वाखालच्या महानगरपालिकेमध्ये तुफान भ्रष्टाचार कसा चालू आहे, कसे गैरप्रकार चालू आहे त्याच्यावर टीका करतात. संजय केळकर भाजपचे तेही टीका करतात नेहमी. पण आज गणेश नाईक अत्यंत आक्रमक आहे आणि त्याला हे उत्तर देऊ शकत नाही. नंतर मुंबईतल्या इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल असं म्हणाले की काय इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईचं, आता बोटीने प्रवास करायला लागेल, बोट सेवा सुरू करा असा उद्धव ठाकरेंनी उपहास केला. तो अत्यंत योग्य होता. म्हणजे मी विकास पुरुष आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणतात, पण ते विकास पुरुष वगैरे काहीही नाही आहेत. त्या विकासाच्या कामामध्ये गुणवत्ता वाईट आहे. मग तो अटल सेतू असेल, काही विमानतळांची आच्छादनं असतील, रस्ते असतील, पूल असतील, सगळ्यामध्ये अत्यंत अनेक चुका आहेत, त्रुटी आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि अनेकदा न्यायालयांनी सुद्धा ताशेरे ओढलेले आहेत. भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्राचा नंबर खूप वरचा आहे. आता देशातमधल्या गुन्हेगारीमध्ये नंबर आपला खूप वरचा आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला आणि कमळाबाईंनी कमळे फुलून जनतेच्या आयुष्याचा चिखल केला आहे. इतक्या जोरात टीका केली त्यांनी. अशी जोरात टीका, दणादण टीका करण्याचं धाडस हे फार कमी लोक दाखवतात. काही जण समोर टीका करतात, जुळवून घेतात. तशा प्रकारचं काहीही यांनी केलेलं नाही. उद्धव ठाकरेंच्या या हिमतीबद्दल मला नेहमीच कौतुक वाटत आलेलं आहे. आणि तुम्ही बघा अनेक यूट्यूब चॅनेल्सवरती किंवा लाईव्ह जेव्हा टेलिकास्ट असतात तिथे खाली तुम्ही बघा की उद्धव ठाकरेंबद्दल लोकांमध्ये गुडविल आहे. आणि एकनाथ शिंदे हे कोण आहेत, त्यांच्या आसपासची माणसं कोण आहेत हे लोकांना माहिती आहे. सत्तेवर आहेत म्हणून ती माणसं चांगली आहेत असं सुदैवाने अजून लोक म्हणत नाही. भारतीय जनता पक्षामध्ये ची ताकद पुष्कळ आहे, जगातला मोठा पक्ष, सगळीकडे सत्ता त्यांची, तरी तो पक्ष संपूर्णपणे चांगला पक्ष आहे, त्याच्यासारखा पक्षच नाही असं कोणालाही वाटत नाही. तुम्ही प्रतिक्रिया खाली बघा. आज भारतीय जनता पक्ष हा उद्धव ठाकरेंनी सांगितलं की पगारी मतदार बनवत आहे. लाभार्थ्यांचं मॉडेल आहे, लाभार्थी मॉडेल. लोकांना एक प्रकारे लाच द्यायची, मतचोरी करायची. तो मुद्दा मला वाटतं राहिला उद्धव ठाकरेंच्या भाषणात. वोट ते कधीतरी घ्यायचे, तो वोट चोरीचा मुद्दा पूर्वीही बोललेत ते. पण एकाच भाषणामध्ये आणि उद्धव ठाकरेंनी लोकांना विचारत होते की अरे एवढा पाऊस आहे, मी बोलू ना, परवानगी घेत होते. हा त्यांचा एक नम्रपणा, हाही मला आवडला. सभा संपल्यानंतर रश्मी ठाकरे, रश्मी वहिनी
त्या निघत असताना मागून शिवसैनिकांनी बहिणी बहिणी असा गजर केला. त्यांना संवाद साधायचा होता त्यांच्याशी, आणि रश्मी वहिनींनी त्यांच्याशी संवाद साधला, चांगला सुसंवाद साधला, आणि एक नातं कसं आहे जवळचं, जे बाळासाहेबांच्या काळात मीनाताईंचं शिवसैनिकांशी होतं तशाच प्रकारचं नातं रश्मी वहिनींचं सर्वसामान्य शिवसैनिकांशी आहे. आणि हा जिव्हाळा, हे प्रेम बघायलाही मिळालं, आणि ही चांगली गोष्ट आहे. शिवसैनिक अजूनही लढायला तयार आहे, आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणाच्या वेळी रिस्पॉन्स चांगला मिळत होता, जोरात रिस्पॉन्स मिळत होता. मी थांबू का, तर लोकांना तुम्ही बोला, हवं तितकं बोला असं लोक म्हणत होते. कदाचित देवेंद्र फडणवीसांना हे काय ऐकूच आलं नसेल, कदाचित त्यांच्या लाडक्या प्रवक्त्यांनी किंवा नेत्यांनी त्यांना हे सांगितलं नसेल, किंवा डोळ्यावर एक वेगळ्या प्रकारचा गॉगल घालून ते बसले असतील. कदाचित त्यांना असं वाटायचं की उद्धव ठाकरेंसमोर कोणीच नव्हतं. याच्या पुढच्या टप्प्यात ते म्हणते सभाच झाली नाही, मला दिसली नाही सभा. पण मला सभा दिसली, सर्वसामान्य लोकांना दिसली, आणि उद्धव ठाकरे यांनी लोकांचं मन जिंकलं, आणि जे धैर्य त्यांनी दाखवले त्याला ते अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे संघटितपणे ही सभा यशस्वी केली, आणि याच्यामुळे जी ऊर्जा मिळालेली आहे, आणि शेतकऱ्यांच्या बद्दल त्यांनी जो आवाज उठवला आहे त्याबद्दल लोकांचं अंतःकरण त्यांनी जिंकलं, की शेतकऱ्यांसाठी लढण्याची तयारी दाखवली. याबद्दल उद्धव ठाकरे आणि त्यांचे सगळे सहकारी शिवसेना ही कौतुकास पात्र आहे. गोरेगावची सभा जी होती ती कॉर्पोरेट सभा होती, समृद्ध गटाची सभा होती. देना बँकेची सभा होती. तुम्हाला लेना बँक ऐकू आलं का? नाही, देना बँकेची सभा होती. ठीक आहे, जी ती सभा नेहमीप्रमाणे रेकत पार पडली ती. असो, या दोन सभांबद्दल मला जे वाटलं ते तुम्हाला मनमोकळेपणाने सांगितलं. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.